हिंगोलीतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते। कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तासनतास ताटकळत राहावं लागतंय। सकाळी ओपीडी वेळेत सुरू होत नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांचे अतोनात हाल होत आहेत। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील सफाई कामगारच थेट रुग्णांवर उपचार करत असल्याची धक्कादायक चर्चा रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये ऐकायला मिळते। या संपूर्ण अनागोंदी कारभारावर आता रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक काय म्हणतात पाहूया। मेरा नाम है शेख अली अहमद, राहणार कळमनुरी। आतापर्यंत 9:30 वाजले, आतापर्यंत डॉक्टर साहेब आले नाही। सकाळ 7 वाजतापर्यंत आम्ही इथं आहे, सगळे लोक आहे इथं। आतापर्यंत कोणी डॉक्टर नाही, काय नाही, आणि उपाशी बसलेले सकाळपासून चाय पाणी काहीच नाही। आम्ही चिचोली पार्टीहून आलो, 8:30 वाजता आलो। 8:30 वाजता लाईनला लागलो। डॉक्टर भरते शान दुखण्यानं, डॉक्टर नाही, कर्मचारी नाही, कोणीच नाही येते दवाखान्यात। विठ्ठल विकास बिले राहणार मोरोड, 10 वाजले तरी डॉक्टर नाही इथं, तर आम्ही काय करायचं?